जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. प्रबुद्ध नायक रतनलाल सोनाग्रा यांचा जीवन प्रवास ह्या सदराखाली आपण त्यांच्याशी बोलत आहोत. सरांचा पहिला लंडन दौरा म्हणजे मजेशीर होता. जिथं कार्यक्रमाला गेलेत ते कार्यक्रमच नाही असं कळलं, तरी पण सरांनी त्यांचे प्रयत्न तिथं सुद्धा लंडनमध्ये सुद्धा त्यांची युक्ती वापरून किंवा त्यांचे जी काही कार्यक्रमाची तळमळ होती ते वापरून तो कार्यक्रम सक्सेस केला आणि परत इकडे आले. पुढचा दौरा कसा आणि कुठला होता सर तुमचा? पुढचा दौरा हा 2000 मला वाटतं की जवळजवळ आता त्याला 7 वर्ष होत आली, 7 वर्ष. तर तो अमेरिकेचा दौरा होता. अमेरिकेचा दौरा याच्याकरता होता की माझी छोटी मुलगी ही अमेरिकेमध्ये तिथल्या विद्यापीठामध्ये सिलेक्ट झाली आणि इथून समाज कल्याणची तिला ज्याला म्हणतात स्कॉलरशिप मिळाली. आपल्याला माहिती आहे की समाज कल्याणच्या ठरवलं होतं की दरवर्षी 50 विद्यार्थ्यांना परदेशी पाठवायचं. तर त्याच्यामध्ये ती इंजिनिअरिंगची परीक्षा तिनं दिलेली असल्यामुळे ती पुढच्या शिक्षणासाठी क्लेम्सन विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला. अर्थात ते काय असतं की एकदा मंजूर झाल्यावरती पैसे नंतर मिळतात, पण तोपर्यंत आपल्याला सगळं करावं लागतं. आणि त्यावेळी मला खूप धडपड करावी लागली. म्हणजे मला लिहावं लागलं की एकतर मला पेन्शन नव्हती आणि माझा काही व्यवसायही नव्हता. पण जाण्यासाठी तर निदान किमान व्यवस्था करणं, आणि ते सुद्धा सध्या तिकीटं वगैरे फार कमी नाही आहेत, तर खूप जास्त होती. म्हणजे 1,00,000-1.5 लाखाची व्यवस्था त्यावेळी करणं. तर मी खूप लोकांना भेटलो, पत्रही दिली त्याने की बाबा मी असाच आहे आणि मला पेन्शन नाही आहे आणि माझ्या मुलीचं ह्या ठिकाणी निवड झालेली आहे, तर आपण मदत करावी. तर फार कमी त्यावेळी मदत मिळाली, पण ठीक आहे, त्या सगळ्या व्यवस्था झाल्या. आणि त्या व्यवस्था झाल्यानंतर ती क्लेम्सनला गेली. खरं म्हणजे ती छोटीशी होती, म्हणजे तिची बॅग तिच्यापेक्षा मोठी दिसत होती. तर मला कधी कधी वाटायचं की अरे ही इतकी मोठी बॅग कशी घेऊन जाणार. आणि ती दिसते विद्यार्थिनीसारखी. तर बऱ्याच वेळेला अशी गंमत घडते तिच्याविषयी की ती मोठी आता इंजिनियर झालेली आहे तिथे, पण ती जेव्हा जाते तेव्हा कुणीतरी विचारतं की कुठल्या शाळेत तुम्हाला जायचं आहे, म्हणजे विद्यार्थिनी. आता अशी स्थिती आहे. तर ती तिथे गेली आणि त्या ठिकाणी तिनं परिश्रमानं खूप धडपड करून तिथे तिला एक स्कॉलरशिप मिळाली. जाण्या येण्याची सगळी व्यवस्था इथून झाली, शासनाने पैसे भरले फीचे वगैरे. पण पुढे तिथे ती खूप तिनं संबंध आपले आणि कार्य करून तिनं बॉशची स्कॉलरशिप तिला एक मिळाली. अमेरिकेमधल्या विद्यापीठात पहिली महिलेची स्कॉलरशिप तिच्या नावी आली आणि बॉश कंपनीनं तिचा गौरव केला, तिला ती स्कॉलरशिप दिली. त्यावेळी मोठा कार्यक्रम झाला आणि तिचं परिचय आला, टी व्हीवरती विचारण्यात आलं की आता तुम्हाला कसं वाटतं, आणि सत्कारासाठी कार्यक्रम झाला. तर अमेरिकेमध्ये असा कार्यक्रम होणं फार अवघड होतं. आणि ते मला जेव्हा सगळं आलं तर मला खूप आनंद झाला. आणि मग ज्या कंपनीनं तिला स्कॉलरशिप दिली त्याच कंपनीमध्ये तिला कामही मिळालं. आणि मग तिनं आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही आता इथे या. तर आईवडिलांना तिनं ते बोलवून घेतलं सगळं त्या ठिकाणी. तर मग आम्ही तयारी सगळी इथे केली आणि आम्ही दोघंही अमेरिकेला गेलो. अमेरिकेचं जे विमान आहे ते रात्रीच्या वेळी असं असतं की सतत ते 16 तास त्याच्यामध्ये बसावं लागतं. ते कुठे न थांबणारं असं असल्यामुळे तेच विमान तिनं आमच्यासाठी ठरवलं होतं. आम्ही त्या विमानानं गेलो आणि तिथे ज्या न्यूयॉर्कवरती उतरलो. न्यूयॉर्कमध्ये उतरल्यावरती खूप मोठी गंमत आहे. मला कधी कधी वाटायचं की आपण अमेरिकेसारख्या देशात जातो, कसं आपलं स्थिती कशी होईल. आता सौभाग्यवतीनं तिच्यासाठी काहीतरी बासमती तांदूळ घेतले की तिथे घेतात का वगैरे काही वस्तू घेतल्या होत्या. पण तिथे गेल्यावरती पहिल्यांदा तिथे लिहिलं होतं की
इथे तांदूळ काही नेता येणार नाही. तर ते म्हणे ते काढून ठेवा. ते कस्टमर ते म्हणे ते काढून देते तांदूळ. ते आणि त्यांना काही घेणं देणं नाही ना, आता ते नष्टच करण्याचं असं ते टाकून देतात. तर माझी मिसेस त्याला म्हणते, हो हो आम्ही ते 800 रुपयाचे घेतलेले. तर त्याला 800 वगैरे काही नाही, नॉट अलाउड. ते काढून टाकले सगळे त्याच्यातून. आणि आता आम्ही ते त्यासाठी सामान जे आहे ते त्याने आता चेक केलं. आता आम्ही ते सामान घेऊन बाहेर जायचं किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर जायचं तिथं जाण्यासाठी मग ती गाडी पाहिजे. ती गाडी घ्यायला गेलो तर सगळं त्याला साखळीनं बांधलेली. आम्ही म्हटले इतरत्र आम्ही पाहतो तर ते गाड्या अशा मिळतात का, पण आहे साखळीनं बांधले. तर मी म्हटलं आता हे कसं काय करायचं. तर म्हणजे नाही याच्यात इतके डॉलर टाकले तर ते नाणे टाकल्यावरती ते उघडतं आणि मिळतं. तर आता ती सुटी आणि आम्हाला काय माहीत. तर तेवढ्यात एक महिला तिथे आली तिथल्या काम करणारी आणि ती गुजरातीत म्हणाली की तुम्ही शू જોઈએ. मला ते गुजराती येत होतं. ती म्हणलं नाही नाही मला हे भाई अरे ठीक आहे म्हणे मी सुटे देते म्हणे तुम्हाला, हे टाका. आणि त्याने ताबडतोब त्या महिलेने दिली. मला वाटलं आहे ठीक आहे कोणीतरी आपल्याशी बोलणारंसुद्धा इथे आहे. मग ती घेऊन आम्ही बाहेर पडलो. तोपर्यंत ते पुढचं विमान होतं आम्हाला त्या गावी क्लेम्सन जाण्यासाठी. तर पुढच्या विमानात गेलो. पण विमानतळाच्या जसं प्लॅटफॉर्मवरून आपण जातो तसे वेगवेगळी जी जागा आहेत, कारण शेकडो विमानाची उड्डाणं तिथून आहेत. तर ते या तळावरून त्या तळावर तुमच्या विमानासाठी तिकडे ते छोटं विमान असतं, तिकडे जाण्यासाठी एक रेल्वे गाडी लोकल ट्रेनसारखी मेट्रो आहे. म्हणजे एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलकडे जाण्यासाठी. मग तिसऱ्या मेट्रोच्या त्या स्टेशनच्या मध्ये तिसरं स्टेशन आमचं ते टर्मिनल येणार. मग ते आम्हाला कुणीतरी एक आफ्रिकन खूप श्रीमंत बाई असेल पण ती विचारायला लागली की हे काय. पण आम्हाला त्यातलं काहीच आम्हालाही माहीत नाही, आम्ही तसं नवीन. पण असं मार्गदर्शन वगैरे करून आम्ही बरोबर त्या ह्याच्यामध्ये चढलो मेट्रोमध्ये. मग आमच्या प्लॅटफॉर्मवरती गेलो. तिथून मग विचारत बरोबर ते सगळं लोकही मार्गदर्शन करणारे असतात. छोट्या विमानात गेलो आणि त्या विमानाहून क्लेम्सनच्या त्या विमानतळावरती आम्ही पोहोचलो. तर मुलगी आधीच तिथे आली होती पण ती स्वतः कार चालवून आली होती. आम्हाला फार आश्चर्य वाटलं की अहो जिथे मी इथे स्कूटर चालवायची परवानगी देत नव्हतो तिथे ती कार घेऊन आली आणि आम्हाला ताबडतोब बाहेर काढलं. स्वतः बसली आणि सामान टाकलं उचलून आमचं ते सगळं बाहेर जे पट्ट्यावरून निघतं सगळ्या बॅगा वगैरे सगळ्या टाकल्या नेल्या. आम्ही तिथे गेलो आणि तिच्या घरी राहायला. तर एक मोठं घर होतं, बंगला होता दुमजली असा. तिथे मिळतं खूप चांगली घरं आहेत. पण पाहिलं तर आजूबाजूला कुठलं घर नाही, शेजार नाही, काही नाही. तेव्हा माझ्या पत्नीला तर फार वाईट वाटलं की असं कसं इथं राहायचं आपण. बरं बोलणारही कोणी नाही. पण जग एक तर विशालही आहे आणि जग फार छोटंही आहे, दोन्ही गोष्टी आहेत तिथे. तर 2-3 दिवसांनी आम्ही तिथून बाहेर पडलो. मग ते जिथे सामान घेण्याची सुद्धा जागा फार दूर असते. भारतीय सामान मिळणारंसुद्धा तिथेही एक श्रीकृष्ण स्टोअर होतं की जिथे सगळं आमच्या लागेचं सामान मिळतं वगैरे. मग तिथे आम्ही गेलो. ते सगळं गेल्यावरती गुजराती माणसं तिथेही आहेत सगळे. आणि तो गुजराती मनुष्य आपल्या मित्राला फेम करत होता की ये तू गुजरातला एकदा राहायला आणि अमुक आहे इथं काय मस्त व्यापार चालतो, खूप चांगलं आहे सगळं. ते म्हणले अहो तो म्हणत होता की पण तिथं गाडी चालवायला यायला पाहिजे, असं कसं मी येऊ, कारण घरं फार दूर आहेत. तर तो सांगत होता त्याला अरे काही नाही म्हणे, एकदा स्टेअरिंगवर बसलं ना आपोआप येतं चालवता, ये तू काही काळजी करू नको इथे. आणि खरोखरच खूप चांगला व्यापार त्यांचा चालतो, डॉलरमध्ये चालतो आणि खूप व्यापारी सगळे आपले भारतीय तिथे आहेत. आणि म्हणजे मग आपल्याला त्यांच्याशी बोलता येतं, आपल्या हव्या त्या वस्तू आपल्याला मिळतात. संध्याकाळी एकदा असंच काही लोक आम्ही एकत्र भेटलो. तर माझ्या मुलीला सांगितलं की
माझ्या मुलीला सांगितलं माझे वडील आले. ते म्हणे का कोण आहे? तर ते सांगितलं रतनलाल सोनाग्रा. तर त्या बाई म्हणाल्या अहो परवाच मी त्यांचं कोथरूडमध्ये भाषण ऐकलं ज्येष्ठ नागरिक संघात. तर अरे मी म्हटलं कोथरूड इथे पण आलं का? म्हणजे अक्षरशः मला असं वाटलं की आपण अमेरिकेमध्ये आलो आहोत, कुठून न्यूयॉर्कहून येऊन क्लेम्सनमध्ये थांबलेलो आहोत आणि त्या क्लेम्सनमध्ये आपले कुणीतरी भाषण ऐकलेलं म्हणतात. त्याचं फार आश्चर्य वाटलं. ते तर ज्येष्ठ नागरिक संघात माझं आधी भाषण झालं होतं आणि 2 दिवसांनी ते आलं. काय झालेलं आहे की पुण्यामध्ये अशा अनेक परिवार आहेत की ज्यांचे कुणी ना कुणीतरी अमेरिकेत आहेत. आणि आपण जर पाहूया थोडंसं निरीक्षण केलं जर बसलो रस्त्यावरती जाताना तर सुंदर आणि चांगल्या अशा पंजाबी ड्रेसमधल्या जर प्रौढ महिला दिसल्या तर समजावं की यांचं कुणीतरी अमेरिकेमध्ये आहे. आणि एखादा कुठल्या तरी ज्याला आपण म्हणतो टी शर्ट घातलेला रंगबेरंगी कलर टी शर्ट घातलेला किंवा बरमुडा घातलेला मनुष्य जायला लागला तर तेही समजावं की हा उच्चकुलीन गृहस्थ आहे आणि यांचा कुणीतरी अमेरिकेमध्ये जरूर आहे. कारण तिथे सहसा साड्या घालत नाहीत, पंजाबी ड्रेस घालून वगैरे असं सूट घालून जावं लागतं. तर असे खूप लोक असल्यामुळे त्या बाईने आदले 2 दिवसापूर्वी माझं भाषण ऐकलं होतं. ती अमेरिकेत आली होती आणि अशी आमची भेट झाली. तर मला आश्चर्यही वाटलं, चांगलंही वाटलं की अरे आपले भाषण ऐकणारे अमेरिकेतही भेटले की जे कोथरूडमध्ये आपलं भाषण आहे. तर असा खूप आम्ही आपला वेळ ज्याला म्हणतो. तर मी माझ्याकरता काय झालं की जिथे आजूबाजूला बोलायला कुणी नाही, मित्र नसतात, संध्याकाळी कुणी काही कुठे कुणी भेटत नाही, सगळं बंद होऊन जातं. अशा स्थितीत मी अनुवादाचं काम नेलं होतं माझ्याबरोबर. ते खूप बौद्ध विचाराकडे झोकलेले होते. तर त्यांना मग हे बाकीचे मोरे जे आहेत ना, हे रामकृष्ण मोरे वगैरे, ते म्हणायचे आमच्यामधला हा चक्रम आहे. ते तुकाराम महाराजांचे वंशज होते, पण त्यांना माहीत होतं की बौद्ध आणि तुकाराम हे एक आहेत आणि म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि ते थायलंडमध्ये सुद्धा गेले ते बौद्ध परिषदेला. तर मी त्यांच्याबद्दल लिहिलं किंवा असाही एक मराठा मनुष्य आहे जो मोरे आहे आणि त्यांची अशी इच्छा होती की तुकारामाच्या मंदिरामध्ये बुद्धाची मूर्ती बसवायची त्यांना होती इच्छा. पण त्यांना ते मग चक्रम विक्रम म्हणून खूपच हे केलं आणि राजकारणात होते, त्यामुळे आणखीनच वेगळं म्हणतात. पण मी त्यांच्याविषयी चांगलं लिहिलं आणि त्यांची कशी दृष्टी होती, बौद्ध आणि तुकाराम कसे एक आहेत असं ते आहे. कारण तुकाराम महाराजसुद्धा म्हणाले होते की मनातून मी बौद्ध, पण उघडपणे मी सांगत नाही. याचं कारण नाही तर लोक मला म्हणजे आधीच छळलं तर आणखीन छळतील. तर म्हणून त्यांनी तर हे त्यांची श्यामकांत मोरे स्थिती अशी आहे. तर मग आता त्यांच्या मुलाला कुणीतरी आमच्या पत्रकारांनी सांगितलं की तुझ्या वडिलांच्याविषयी सरांनी लिहिलं आहे. त्याचा आता फोन होता की सर तुम्ही लिहिलं आहे माझ्या वडिलांच्याविषयी, तर त्याला बरं वाटेल. तर मी आत्ता पाहिलं परत, तर ते हिंदीमध्ये त्याचा फोटो मिळाला नव्हता मला श्यामकांत. मग मी बापूसाहेब मोरे मोठे कीर्तनकार आहेत, तर म्हटलं सर तुमचे मोरे, तर हो म्हणे आमच्या फॅमिलीचीच आहेत. मग त्यांचा फोटो पाहिजे, मग त्यांनी त्यांच्या पुतण्याचा पत्ता दिला, त्यांनी पाठवलं. तर आत्ता ते आलेलं आहे. एनी हो, तर मी सांगत होतो की क्लेम्सनमध्ये मी एक अनुवादाचं काम घेतलं आणि तो अनुवाद हिंदी पुस्तकाचा काव्यमय मी करायचा प्रयत्न केला. म्हणजे माझं काम मी सुरू ठेवलं, कारण आपण दिवसभर काय करणार, असं काही करता येत नाही, चकाट्या पेटता येत नाही. मी कधी येऊन बाहेर बसायचो, तिथे एक अशी भिंत होती, त्या भिंतीवर रस्ता पाहत बसायचो, कारण ही कॉलेजमध्ये आहे. मग हिनं आम्हाला कॉलेजमध्ये नेलं कुठल्या ठिकाणी, कारण आणि ही ऑटोमोबाईल इंजिनियर होती आणि तिथे माणसं फार कमी आहेत. म्हणजे सगळ्या व्यवस्था आहेत, नुसती अशी चावी केली की दार उघडतं, सगळं होतं, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमच्या लॅबोरेटरीत जा, असं सगळं मोठं आहे. आणि त्या क्लेम्सन विद्यापीठात फक्त 2च विद्यार्थिनी होत्या, बाकी सगळे विद्यार्थी ते सुद्धा फॉरेनचे. आणि त्यातल्या त्यात चीनी विद्यार्थी खूप अभ्यास करत असत. आम्ही असे जेव्हा त्या विद्यापीठातून जायला लागलो तेव्हा असे विद्यार्थी अभ्यास करताना म्हटले हे का, ते म्हणे हे चीनी विद्यार्थी आहेत, हे काही कोणाच्या याच्यात भानगडीत पडत नाही, हे
कुणाची मदत घेतही नाहीत आणि कुणाला मदत करीतही नाही. ते आपापला अभ्यास करीत बसतात आणि त्यांना ते टास्क दिलेलं आहे किंवा हे सगळं शिकून या. तर ते खूप असे अभ्यासू आहेत अशी आम्हाला ते मिळाली. आणि मग आम्ही तिचं विद्यापीठ पाहिलं, ती कार वगैरे पाहिली, सगळे कुठल्या कारविषयी ती काम करत होती. आणि आश्चर्य वाटलं की मग आम्ही 1 महिनाभर आम्हाला राहायचं होतं. महिन्याभराचाच आमचा सगळा मुक्काम होता. पण त्या काळात आम्ही ठिकठिकाणी छोट्या जवळपासच्या ठिकाणी गेलो. विशेषतः आम्ही शिकागोला गेलो. शिकागोला 2-3 गोष्टी आहेत की मार्टिन लुथर किंग ज्युनियर जे आहेत हे मोठे कृष्णवर्णियांचे लढवय्ये होते आणि त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं. ते जे मार्टिन लुथर किंग होते त्यांनी निग्रोचं आंदोलन केलं होतं. आपल्याला माहिती आहे की त्या भागामध्ये अमेरिकेच्या काही भागामध्ये खूप कृष्णवर्णीय मंडळी असतात आणि त्यांच्याकरताच सगळं राजकारण तिथं असतं. अब्राहम लिंकननी कृष्णवर्णीयांना मुक्त करण्यासाठी स्वतःचं बलिदानसुद्धा केलं की त्यांचा लढा लढला. आणि ज्यावेळी त्यांनी गुलामीची मुक्ततेची सही केली त्या दुसऱ्या दिवशी त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यांना मृत्यू पत्करावा लागला. त्यामुळे अमेरिकेचं राजकारण, अमेरिकेचे बरेच प्रेसिडेंट असे बळी पडलेले आहेत की ज्यांच्यावरती हल्ला झालेला आहे. कारण एक मोठी लढाई आहे तिथे. आणि ही जी कृष्णवर्णीयाची लढाई आहे ही फार महत्त्वाची आहे की त्यांना आफ्रिकन अमेरिकन म्हणतात. आपण निग्रो शब्द वापरतो, तो निग्रो चुकीचा आहे, तो त्यांना अपमानास्पद वाटतो. जसं आपल्याला कोणी दलित म्हटलं तर हे बरं वाटत नाही. इन द सेन्स असं आहे की आपण जरी तुम्ही म्हणत असला तरी आम्हाला काही ते बरं वाटत नाही, त्यांना ते आफ्रिकनच म्हणा. तर त्यांचा लढा ज्यांनी केला त्याचं एक खूप मोठं संग्रहालय आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्यांनी तो लढा शांततेच्या मार्गानं केला, सत्याग्रहाच्या मार्गानं केला. आणि पहिल्यांदा लाखो लोक असे रस्त्यावरती आणले आणि आपल्या बाजूचा सगळा कायदा किंवा आपले हक्क मिळवून घेतले. तर खूप मोठं प्रदर्शन, वेगवेगळे त्याच्या वस्तू, जागा, त्याची सगळी भाषणं ही सगळी त्याच्यामध्ये आहेत, त्या स्मारकामध्ये. तर आम्हाला फार आनंद झाला. आणि विशेषतः आपण भारतीय असल्यामुळे आपण अधिक आस्था त्यांच्याविषयी दाखवतो प्रत्येक ठिकाणी. आता एका मॉलमध्ये आम्ही गेल्यावरती एक कृष्णवर्णीय स्त्री अशी कॅश काउंटरवर बसलेली होती आणि एक गौरवर्णीय सुंदर स्त्री ही केर काढत होती. तर माझ्या मिसेस पाहिलं, ते म्हटलं काय आहे, ही इतकी चांगली बाई, इतकी सुंदर बाई, आणि ही अशी झाडू काढते आणि ती बघा ती कशी बसलेली आहे. म्हणजे तिला असं वाटतं की अरे भारतामध्ये तर असं शक्य नाही, असं होऊ शकतं, असं दृश्य दिसू शकतं. म्हणजे आता तिच्या मनाच्या सगळ्या भावना कुठेतरी सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय विचारांच्या पगड्या की काय लोक काही चांगले नसतात आणि असे स्थूल काय ही महिला अशी रुबाबात बसलेली आहे आणि ही गौरवर्णीय बिचारी इतकी सुंदर नटीसारखी दिसणारी ही झाडू काढते आहे. तर हे विचित्र दृश्य तिला वाटतं. पण त्या देशामध्ये त्या अर्थानं खूप चांगला विकास झालेला आहे. आणि आपण पाहिलं की प्रत्येक ठिकाणी ते काम करतात, चांगल्या पद्धतीनं काम करतात. वेगवेगळे मोठे अभिनेते, गायकही फार मोठे आहे. पॉल रॉबसन एक मोठा गायक होता. तर आम्ही ते सगळं त्यांचं जे प्रदर्शन आहे ते पाहिलं आणि त्याच्यामध्ये महात्मा गांधीचा पुतळाही पाहिला. तर त्यावेळी आम्हाला खूप बरं वाटलं की त्यांनी त्या गांधींच्या मार्गानं, अहिंसेच्या मार्गानं लढाई केली. आम्ही गांधींच्या प्रतिमेबरोबर फोटो वगैरे काढला आणि त्यांच्या सगळ्या वस्तू ज्या ठेवलेल्या त्याही पाहिल्या. तर एका अर्थानं भारतीयांचं आणि नातं जे आहे हे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जुळलेलं आपण पाहिलं. आणि मग आणखीन विचार केला की कोलंबिया विद्यापीठात आपण गेलं पाहिजे, जिथे बाबासाहेब गेलेले. तर मग माझ्या विस्मितानं तिथे एक महिला प्राध्यापिका होत्या विद्यापीठात, कोलंबिया विद्यापीठात, प्रिचेट म्हणून, फ्रान्सिस प्रिचेट या नावाच्या. त्या आता खूप जवळजवळ 80च्या वर कदाचित जास्त असेल त्या आहेत. पण त्या भारतामध्ये होत्या आणि भारतामध्ये त्यांनी बनारसला राहून उर्दूचा अभ्यास केला
आणि त्यांनी मीर तकी मीर नावाचे एक मोठे कवी आहेत, त्यांच्यावरती 42 खंडात पुस्तक लिहिलं. त्या विद्यापीठात 42 खंडात मीर तकी मीरवर हिंदीमध्ये उर्दूमध्ये हे सगळं पुस्तक तिनं लिहिलं. ती त्या ठिकाणी त्या स्त्रीचा परिचय मिळाला आणि मग सांगितलं माझ्या मुलीने की ही आपल्याला आंबेडकरांच्या सगळ्या आठवणी आणि आंबेडकरांच्या विषयी ती स्वतः वेबसाईट चालवते, तर ती आपल्याला माहिती देईल. मग आम्ही वेळ घेतली तिची आणि कोलंबिया विद्यापीठाच्या जवळच एक रेस्टॉरंट आहे, छोटंसं रेस्टॉरंट होतं. त्या ठिकाणी आम्ही सकाळी 9 वाजता भेटायचं ठरवलं आणि आम्ही गेलो तिथे. तर त्या फ्रान्सिस प्रिचेट त्या रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे तिथे सच्चिदानंद वात्सायन म्हणून एक लेखक तेही उपस्थित होते. तर आम्ही अशा आपसात जेव्हा हिंदीमध्ये बोलत होतो तर त्यांनी आपली भारतीय म्हणून चौकशी करून घेतली, तर तेही आम्हाला भेटले. मग आम्ही बरोबर नाश्ता वगैरे केला. तर फ्रान्सिस प्रिचेटबाईंनी मग आम्हाला कोलंबिया विद्यापीठामध्ये सगळं दर्शन घडवलं की इथे बाबासाहेब आले होते, इथे ते बसत होते, बाबासाहेबांचं काम काय आहे हे सगळं सांगितलं. आणि मोठ्या उत्साहानं आपण जेव्हा रिटायर होऊ 90 वर्षी कोणीतरी असं आंबेडकरांच्या विषयी विचारणार आणि आंबेडकरांच्या विषयी सांगणारी कोणी असेल ही कल्पनाही आपल्याला करवत नाही. तर आम्ही जिथे बाबासाहेब असत ती खुर्ची, ती सगळी जागा पाहिली आणि त्यांच्या वाचनालयामध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या तिथे बाबासाहेबांचा पुतळा होता. मग आम्ही त्या पुतळ्याला अभिवादन केलं, सपत्नीक अभिवादन केलं, त्याच्या ग्रंथपालाची ओळख करून घेतली. आणि आणखीन आश्चर्याची बाब अशी झाली की त्या ग्रंथपालाने सांगितलं की सर, आपल्या मंडळीने आणून इथे एक पुतळा दिला, आम्ही तो बसवला कारण बाबासाहेब हे घटनेचे, भारतीय घटनेचे प्रमुख आणि आमचे मोठे विद्यार्थी, तेव्हा हा पुतळा आम्ही लावलेला आहे. पण बाबासाहेबांची पुस्तकं आमच्या लायब्ररीत नाहीत. तर मला खूप आश्चर्य वाटलं, कारण तोपर्यंत तशी बाबासाहेबांची पुस्तकं त्या ठिकाणी गेली नव्हती. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता त्यावेळी. आपले शरद पवारांचे कितीही मतभेद असले तरी शरद पवारांनी एक फार मोठा निर्णय घेतला की बाबासाहेबांचं समग्र साहित्य इंग्रजीमध्ये त्यांनी प्रकाशित करून टाकलं. आणि मग ते सगळ्या देशामध्ये, जगामध्ये पोहोचलं. कारण जर पुस्तकच नसेल तर कळणार काय लोकांना काय, कारण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. तर कधीकधी आपण काय म्हणतो, आपल्या लोकांची नावं तिकडे काय येत नाही, व तुमच्या लोकांविषयी तुम्ही त्यांच्या भाषेत काही परिचयच करून दिला नाही तर आपोआप कसं होईल. तेच येतात, त्यांनीच अभ्यास करावा आणि त्यांनीच द्यावं असं फार वेळी होत नाही. तर तुम्हीसुद्धा काही केलं पाहिजे. तर मग मी त्यांना सांगितलं की पुढच्या वेळी मी जेव्हा अमेरिकेत येईल तेव्हा सर्व पुस्तकांचा संच आपल्या कोलंबिया विद्यापीठाला मी भेट देईन असं मी सांगितलं. आणि त्या ठिकाणी मग त्यांनी माझ्याकडे अभिप्रायाची वही केली. तर आणखीन काही नाही, फक्त माझ्या मनात एक कवितेची ओळ आली आणि ती मी त्या ठिकाणी लिहिली की सुरेश भटांनी सांगितलं होतं की कोण ते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, या भराऱ्या आमच्या पिंजरे गेले कुठे. की तुझ्याचमुळेच आज आम्ही या अमेरिकेत येऊ शकलो, नाही तर अमेरिका कशी पाहू शकलो असतो. कारण शिक्षण आम्हाला मिळालं, आम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि तुझ्यामुळेच आज हे आम्हाला आकाश मोकळं झालं, आमचे पिंजरे सगळे गेले. तर हे वाक्य लिहिलं आणि त्यांना अभिवादन करून आम्ही आलो. तर मला हे सार्थकता अशी वाटते की मार्टिन लुथर किंगचं स्मारक, बाबासाहेब आंबेडकरांचं कोलंबिया विद्यापीठामध्ये असलेलं त्या ठिकाणचे स्मारक आपल्या मंडळींनी दिलेलं, तर खूप त्याचा आनंद झाला. मग आम्ही 1 दिवस न्यूयॉर्कमध्ये, 2 दिवस असे आराम करण्याकरता फक्त मौज जागा आपल्या भारतामध्ये पावली मंदिरं दिसतात, बरोबर. ते असं तिकडे फॉरेनमध्ये असं आहे? नाही 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 नाही, पावली काही मंदिरं नाही आहेत. लंडनमध्ये देखील जी मंदिरं आहेत ती आतल्या बाजूला आहेत आणि संपूर्णपणे ती झाकून ठेवलेली आहेत. कारण अशा पद्धतीने लोकांच्या पुढे काही यावं असं नाही की आत तुम्ही ठेवा, हे दारं बंद ठेवा, तुमचं काय काय धार्मिक करायचं ते करा. आता मी पाहिलं की ते वाल्मिकीचं मंदिर त्यांनी तयार केलं
पण संपूर्ण प्रार्थना करायला 3च लोक होते त्या ठिकाणी. एक वाजवायला होता आणि एक बिचारा प्रार्थना करत होता. तर अशी आहेत मंदिरं, पण ती अशी खूप चांगल्या जागी सुरक्षित, पण कुठल्याही प्रकारचं एक प्रदर्शन ज्याला आपण म्हणतो की रस्तोरस्ती ज्याप्रमाणे दुकानं उघडतात तशी छोटी छोटी मंदिरं कुठे ठेवली जाता जाता असं काही नाही आहे, असं दिसत नाही. दुसरी स्थिती म्हणजे श्रीलंकेमध्ये देखील खूप सुंदर आहेत मंदिरं आहेत, पण फक्त कुठेतरी बुद्धाची प्रतिमा ठेवलेली आहे उघडी, आणि सुंदर कमळ आहेत, निसर्ग सुंदर आहे, स्वच्छता सगळीकडे आहे. अमेरिकेमध्ये तर असं नाही आहे. आम्ही न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये गेलो, त्या ठिकाणी फोटो वगैरे काढले आणि खूप सुंदर क्लब वगैरे माझ्या मुलीने दाखवला मला, की ज्या ठिकाणी सर्व चांगल्या गोष्टी चांगले पदार्थ मिळतात. अशी जागा खूप जवळजवळ 19व्या मजल्यावरती ते रेस्टॉरंट आहे. आम्ही सगळं न्यूयॉर्क त्या रेस्टॉरंटमधून पाहत होतो आणि त्यावेळी मनात विचार आला की माणसाने ज्या स्वर्गाच्या कल्पना केल्या त्या किती छोट्या छोट्या गोष्टी, त्यावेळेचे जितके काही त्यांच्यासमोर वैभव दिसले त्याच्यावरून त्यांनी स्वर्ग ठरवला. पण खऱ्या अर्थानं या जीवनामध्ये माणसं चांगल्या रीतीनं जगू शकतात ज्या देशात, तोच एक स्वर्ग असतो, बाकी तर काही नाही. त्या सगळ्या उघड्या काचेच्या खिडकीतून संपूर्ण न्यूयॉर्क जेव्हा पाहत होतो, असं रोषणाईनं झगमगलेलं आणि सगळ्या ठिकाणांची विद्युत रोषणाई, तर असं अद्भुत असं वाटलं आणि सार्थक वाटलं की चला आपल्या जीवनामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तिथून न्यूयॉर्कहून परत आलो आम्ही आणि मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. खरं म्हणजे अमेरिकेचा प्रवास हा एका अर्थानं तोही अभ्यासाचा होता. आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करणं, कोलंबिया पाहून येणं, ते विद्यापीठ पाहून येणं, तिथे बरीच मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी भेटली. विशेषतः जे लोक चीनहून आले होते त्यांनी एक फार सुंदर असं स्मारक तयार केलेलं आहे, त्या कोलंबिया विद्यापीठाच्या मार्गावरतीच आहे आणि अक्षरशः भंगार वस्तूपासून त्यांनी एका प्रचंड मोठ्या फिनिक्स पक्षाची आकृती तयार केली आणि ती त्या चर्चसारख्या ठिकाणी लावलेली आहे की जे पडलेलं भंगार असतं, कुठले जे काही पदार्थ मिळतील त्याच्यातून ती प्रचंड प्रतिमा निर्माण केली त्या सगळ्या कामगारांनी, आणि ती फिनिक्स पक्षाची प्रतिमा त्या ठिकाणी त्या स्मारकामध्ये आहे. तर त्यांचाही मला खूप आनंद वाटला की अरे इथले कामगार लोक, इथे येणारे परिश्रमी लोक, त्यांनीही आपल्या कलाकृती तयार केलेल्या आहेत. तर असं अद्भुत ते सगळं आहे. बाबासाहेब ज्या कोलंबिया विद्यापीठात शिकले, तुम्ही तिथं गेलात, म्हणजे कसं वाटलं म्हणजे तेव्हा तिथं जाऊन की बाबासाहेब इथं बसले, इथं अभ्यास केला त्यांनी? मी तर सांगितलं ना की मी लंडनमध्ये सुद्धा बाबासाहेब कुठे बसवते पाहायला त्या लायब्ररीत गेलो, पण ती खुर्ची कुठे मी विचारल्यावर ते म्हणाले ती आता सध्या आम्ही ती बाजूला काढून ठेवलेली आहे, कारण खूप लोक विचारतात आणि ते दुरुस्त करण्यासाठी ठेवलेली बात, पण ती ठेवलेली सुद्धा ती पाहून आलो. आणि मला बॅरिस्टर PG पाटलांचं एक खूप सुंदर वाक्य त्यावेळी आठवलं होतं की अरे BG पाटील जेव्हा ती खुर्ची पाहत होते तेव्हा तो ग्रंथपाल म्हणाला की सर इथे बाबासाहेब बसत होते, हीच ती खुर्ची आहे. आणखीन म्हणे एक तुम्हाला सांगू का, कार्ल मार्क्स देखील याच खुर्चीवर बसून लिहित होते म्हणे. तर PG पाटलांनी ही आठवण सांगितली तर मला खूप आनंद झाला. मी ते स्मारक, कारण आपल्या मनामध्ये जे एक भावना असतात की एक ज्यांच्यामुळे आपल्याला हे जीवन मिळालं, म्हणून ते वामनदादा कर्डकचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. त्यांची ओळ, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. तर तुझ्या जन्मानं काय काय झालं तर उद्धरली कोटी कुळे, ते भावनाविवश असतील वामनदादा कर्डक, पण खरोखरच माणसाला माणूस पण म्हणजे या भारतामध्ये मिळालं. एक कोटी लोकांचा एक वेगळा देश आहे, आपल्या अदृश्य सीमा आहेत, आपल्या अदृश्य जाती आहेत आणि त्याच्यामध्ये आपली सगळी बंधनं आहेत, त्याच्यातून सगळी मुक्तता करणं, आणि ही फार महत्त्वाची घटना या देशामध्ये आहे. म्हणून आता ठिकठिकाणी बाबासाहेब, आता ती म्हणते माझी मुलगी, तिथे आंबेडकर असोसिएशन आहे AA नावाची, तर त्यामध्ये ती जाते. तिथे बुद्धविहारसुद्धा तयार झालेली आहेत, तिथेसुद्धा ती जाते. आणि इथे जेव्हा अत्याचार झाला उन्नावमध्ये,
त्या दलित स्त्रीवरती आणि रात्री जाळून टाकलं, तर त्याविरुद्ध त्यांनी निदर्शनंसुद्धा केली विद्यार्थ्यांनी. आणि मग ते ठरवून घेतात की आज आम्ही इथे निदर्शन करणार आहोत आणि ते पोलीस जागा देतात की इथे तुम्ही करा. पण इतकी जागृती तिथे आहे की आपल्या इथे घडणाऱ्या घटनांची देखील प्रतिबिंब तिथं पडतात आणि अजूनही आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो, ते करतात. तर अशा प्रकारे अमेरिकेचा हा जो दौरा आहे तो माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा याच अर्थानं ठरला की एक तर आम्ही कशातही कमी नाही. याचं कारण असं आहे की आयुष्यभर ज्यांचं राज्य आपल्यावरती होतं, ज्यांनी या सगळ्या व्यवस्था केल्या, त्यांचं सगळं जीवन कट कारस्थानं करण्यातच गेलं आणि कट कारस्थान करण्याची बुद्धी जी असते ती हळूहळू कमी होत जाते. तर तेव्हा आता आपण पाहिलेलं आहे की एक नवीन प्रतिभा या दुसऱ्या मंडळीकडून येत आहे आणि एक मोठा ज्याला आव्हान वैचारिक हे कुणाकडून मिळू शकतं, तर हे बाबासाहेबांच्याच लोकांकडून मिळू शकतं. आणि त्यामुळे परदेशात देखील आता आपली खूप महत्त्वाची मंडळी आहेत आणि चांगल्या अर्थानं ते काम करत आहेत असं मला वाटतं. तेव्हा हा दुसरा दौरा हा अमेरिकेचा झाला. त्याला पाताळ आपण म्हणतो, पण खरं म्हणजे आम्ही सगळे भारतातच पाताळात होतो. तिकडचं पाताळ आम्ही पाहिलं नाही, तर आम्ही आता पाताळातून वर आलेलो आहोत. आणि असं वाटतं की आपण आता ह्या सर्व जगाचे कमीत कमी ज्याला आपण म्हणतो काय म्हणतात त्याला, एक चांगले निरीक्षक, एक चांगले मानवीय एक सज्जन म्हणून, एक नागरिक म्हणून आपण या जागतिक ह्याचे राहूया. हीच अमेरिकेने शिकवण दिलेली आहे की अमेरिका असो किंवा अमेरिकेत असलेले आफ्रिकन असो, गुलाम असो, एकच गोष्ट की ते मानवतेची शिकवण देतात, ते बाबासाहेबांची आठवण करतात. हे फार महत्त्वाचं आहे. आणि या अर्थानं अमेरिकेचा दौरा हा यशस्वी झाला. आता कदाचित पुढच्या महिन्यात जाण्याची शक्यता आहे आणि मग त्यावेळीचा सगळा ग्रंथसंभार मी घेऊन जाईल आणि कोलंबिया विद्यापीठात कार्यक्रम करू की बाबासाहेबांचं सर्व साहित्य त्या ठिकाणी आपण समर्पित करू.